श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये बरीचशी व्रतवैकल्ये उपवास केले जातात. तसेच आपल्या सणांनाही श्रावण महिन्यापासूनच सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच वेळा आपण उपवास करतो, तर अशा वेळेस उपवासाला नवीन काय पदार्थ बनवावेत हे आपल्याला सुचत नाही. तसेच श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच वेळा उपवास करून आपल्याला थकवा येतो. तर अशा वेळेस उपवासाला चालणारे तसेच उपवास करून आलेला थकवा दूर करण्यासाठी आज आपण उपवासाची पौष्टिक असे दाणेदार गूळ शेंगदाणा लाडू बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम पौष्टिक दाणेदार असे उपवासाला चालणारे गूळ शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतले आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो इतके आहे. सर्व शेंगदाणे जे आहेत ना ते मी इथे निवडून घेतलेले आहेत. गूळ शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे आपल्याला इथे उत्तम क्वालिटीचे घ्यायचे आहेत, जेणेकरून शेंगदाणे लाडू खाण्यासाठी छान असे तयार होतील. तर आता हे शेंगदाणे लाडू बनवण्यापूर्वी आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत. शेंगदाणे जे आहेत ना ते शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असे असतात. शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. शेंगदाणे भाजण्यासाठी या कढईमध्ये ॲड केले आहे. तर आता इथे मी गॅसच्या फुल फ्लेमवरती सतत अशा प्रकारे मिक्स करत शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणे भाजत असताना सतत असे मिक्स करत राहायचे, जेणेकरून ते चारही बाजूने एकसारखे असे भाजले जातील. शेंगदाणे आपल्याला इथे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता शेंगदाणे भाजले गेले आहेत. शेंगदाण्याची इथे साल तडकली गेली आहे, म्हणजेच आपले शेंगदाणे अगदी योग्य प्रमाणात खमंग असे भाजले गेले आहेत. शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यामुळे शेंगदाणे आपल्याला बाधत नाहीत, तसेच पोटाचा कोणताही त्रास होत नाही शेंगदाणे खाल्ल्यामुळे. तर लाडू बनवताना शेंगदाणे जे आहेत ना ते एकदम छान असे भाजून घ्यायचे. ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. सर्व शेंगदाणे इथे भाजून तयार आहेत. आता इथे मी गॅस बंद केला आहे. भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी आता इथे मी बाजूला काढून घेतले आहेत. तर आता हे शेंगदाणे जे आहेत ना ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आता इथे मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहेत. तर फ्रेंड्स, शेंगदाणे जे आहेत ना ते शेंगदाणे खाल्ल्यामुळे अन्न पचन होते, तसेच रक्ताची कमतरता जी आहे ना ते आपल्याला भासत नाही. तर आता इथे पाहू शकता शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर हे शेंगदाणे जे आहेत ना याची आपण साल बाजूला काढणार नाही आहोत. याच्या सालसहित आपण हे शेंगदाणे जे आहेत ना ते मिक्सरला बारीक करून घेणार आहेत, कारण सालीमध्येच जास्त अशी पोषक तत्वे असतात. तर आता इथे पाहू शकता शेंगदाणे जे आहेत ना मी थोडे थोडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत. शेंगदाणे एकदम आपल्याला बारीक असे वाटायचे नाहीत, दाणेदार असे वाटून घ्यायचे आहे. जास्त जर बारीक वाटले गेले शेंगदाणे तर ना शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो चिकट असा तयार होतो. यामुळे लाडू तयार झाल्यानंतर खाताना टाळ्याला चिकटले जातात. तर इथे आपले शेंगदाणे दाणेदार असे बारीक वाटून तयार आहेत. तर आता हा शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो आता इथे मी सुरुवातीला मोजून घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट मोजून घेतल्यामुळे आपल्याला यामध्ये गूळ किती ॲड करायचं हे समजते. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो मोजून घेत आहे. तर इथे एकूण 2 वाटी इतका हा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. तर आता इथे मी 2 वाटी शेंगदाण्याच्या कूटासाठी ना एकूण 1.5 वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. जर तुम्ही कमी प्रमाणात गोड खात असाल तर अशा वेळेस 1 वाटी गूळ वापरला तरीही चालेल. गूळ जो आहे ना तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. आता हा गूळ जो आहे ना तो या शेंगदाण्याच्या कुटामध्ये इथे मी पूर्णपणे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे. गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर आता या लाडूला आणखीन छान असा खमंगपणा घ्यावा व आणखीन जास्त पौष्टिक बनावेत यासाठी यामध्ये 1 चमचा विलायची पूड तसेच 2 छोटे चमचे साजूक तूप वापरत आहे. तर साजूक तूप जे आहे ना तिथे जास्त प्रमाणात वापरायचे नाही, नाहीतर हे लाडू जे आहेत ना ते जास्त प्रमाणात चिकट व ओलसर बनतात. ॲड केलेली विलायची पावडर तसेच साजूक तूप आता या शेंगदाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तुपामुळे या लाडूंना एक छान अशी चकाकीही येते व हे लाडू खाण्यासाठी पौष्टिकही असेही तयार होतात. तर इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण उपवासाला चालणारे गूळ शेंगदाणे लाडू बनवत आहोत. तर हे लाडू जे आहेत ना ते उपवासाव्यतिरिक्तही खाऊ शकता. आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक व फायदेशीर हे गूळ शेंगदाणा लाडू आहेत.
सर्व साहित्य आता इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे. तर आता हे सर्व साहित्य जे आहे ना लाडूचे मिश्रण ते मी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे परत. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व साहित्य थोडे थोडे ॲड करून अशा प्रकारे मी इथे लाडूचे मिश्रण तयार करून घेतले आहे. पाहू शकता मस्त असे दाणेदार आपले गूळ शेंगदाणा लाडूचे मिश्रण तयार झाले आहे. हे मिश्रण छान असे दाणेदारच तयार करून घ्यायचे. जर एकदम बारीक प्रमाणामध्ये तयार करून घेतले ना तर लाडू तयार झाल्यानंतर खाताना टाळ्याला चिकटले जातात. तर फ्रेंड्स, गुळाच्या नियमित सेवनामुळे अशक्तपणा, थकवा यांसारख्या समस्या ज्या आहेत ना त्या दूर होतात. तसेच गुळाच्या सेवनाने ना आरोग्य सुधारते, त्वचा टवटवीत चमकदार बनते. तसेच गूळ खाल्ल्यामुळे ना पचनशक्तीही सुधारते. तसेच शेंगदाणे खाल्ल्यामुळे ना आपल्या रक्ताची कमतरता जी आहे ना ती भासत नाही. तर इथे पाहू शकता आपले मिश्रण लाडूचे तयार आहे. आता आपण लाडू तयार करून घेऊयात. सर्व लाडू एका आकाराचे बनावेत यासाठी एका छोट्या वाटीमध्ये तयार मिश्रणापैकी थोडेसे मिश्रण ॲड करून इथे मी लाडू जो आहे ना तो वळून घेत आहे. छान असा इथे मी गोलाकार आता इथे लाडू तयार करून घेत आहे. तर शेंगदाण्यामध्ये ना तेल असल्यामुळे ना पोटाचे आजार जे आहेत ना ते होत नाहीत आपल्याला. जर झालेले असतील तर ते नष्ट होतात. तर पाहू शकता मस्त असा आपला दाणेदार असा छान पौष्टिक गूळ शेंगदाण्याचा लाडू जो आहे ना तो तयार झाला आहे. तयार केलेला लाडू आता इथे मी बाजूला प्लेटमध्ये ठेवून दिला आहे. व अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणापासून बाकीचेही लाडू इथे मी तयार करून घेतले आहेत. मस्त असे आपले पौष्टिक दाणेदार उपवासाला चालणारे, उपवासाव्यतिरिक्तही तुम्ही खाऊ शकाल असे गूळ शेंगदाणा लाडू इथे खाण्यासाठी तयार झाले आहेत. त्याचे टेक्स्चर पाहू शकता, कलर पाहू शकता, छान असे दिसत आहेत. तर मस्त अशा या लाडूंना चकाकी आलेली आहे. तर फ्रेंड्स, हे लाडू जे आहेत ना ते दररोज जर तुम्ही एक लाडू खाल्ला ना तर तो शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असा असतो. गूळ शेंगदाण्याच्या सेवनामुळे ना आपल्या शरीरातील जी हिमोग्लोबिनची कमतरता आहे ना ती दूर होते. तसेच शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे ना हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक ठरतात लाडू. तर मस्त असे आपले लाडू खाण्यासाठी तयार झाले आहेत. तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर इथे पाहू शकता लाडू आतमधूनही मस्त असे दाणेदार तयार झालेले आहेत. लाडू जितके छान दिसत आहेत ना तितकेच खाण्यासाठीही मस्त असे टेस्टी लागतात. तर नक्कीच रेसिपी घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते. शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असल्यामुळे आपले हाडे देखील मजबूत राहतात. तर अशा प्रकारे भरपूर असे शरीरासाठी पौष्टिक असणारे आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू जे आहेत ना हे नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.